जुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, उसाला आमच्या भावाड द्या, उसाला आमच्या भावाड द्या, आमची मागणी भावाड द्या. पुढे येतो. जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो, ऊस दरवाढीचं चालू असलेलं आंदोलन घनसंगी तालुक्यातील मागील 21 दिवसापासून सतत युवा शेतकरी संघर्ष समिती या विषयाच्या अनुषंगानं सातत्यानं जनजागृती असेल, इशारा सभेच्या माध्यमातून असेल आणि कारखानदाराशी चर्चेच्या माध्यमातून असलेला हा विषय पुढे घेऊन जात असताना आज दिवसभरामध्ये समृद्धीचे चेअरमन सतीशजी घाडगे साहेब यांनाही आज चर्चा झालेली आहे दुपारी, आणि आज 4 वाजता ब्ल्यू सफायर या कारखान्यातील आदरणीय चेअरमन दिलीप जिजा यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं युवा शेतकरी संघर्ष समितीची चालू हंगामासाठी दरवाढ जाहीर करा ही जी मागणी आहे त्या बाबतीत ते म्हणाले की आपण मॅनेजमेंटशी आम्ही चर्चा करून येत्या शुक्रवारपर्यंत आम्ही चालू हंगामासाठीचा दर निश्चित करून तुम्हाला कळूयात. तरी पुन्हा त्यासोबतच त्यांनी ही देखील आपल्याला सांगितलं, हे सुद्धा सांगितलं की आपण जास्तीत जास्त कशा पद्धतीने दर देता येईल आणि साखर कारखाने आणि गुळ पावडर याच्यामधला फरक देखील ते त्या ठिकाणी सांगत होते. परंतु आपल्या सगळ्यांची मागणी आहे की ऊस हे आमचं पीक आहे, त्याला जास्तीचा भाव मिळाला पाहिजे आणि 3200 रुपये उचल मिळाली पाहिजे, हीच मागणी आपण त्यांच्याकडे लावून धरली आहे. निश्चितपणे पुढच्या येणाऱ्या शुक्रवारपर्यंत त्यांनी जरी वेळ दिलेला असला तरी आपण सगळेजण पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल हे आपण संघर्ष समिती सगळी टीम बसून चर्चा करेल. आणि एवढाच संदेश आम्ही आज दोन्ही कारखान्यांच्या चेअरमन माननीय चेअरमन यांच्याशी बोलल्यानंतर हा व्हिडिओ आपल्यास प्रसारित करत आहोत. आणि बाकी जो वाहतुकीचा विषय आहे, वाहतूक आणि कोयता बंद या बाबतीतची देखील निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे, ती देखील लवकरच आमच्या सगळ्या टीमशी आजच चर्चा करून आम्ही जमलंच तर आज किंवा उद्या सकाळपर्यंत वाहतूक आणि कोयता या बाबतीतलं लवकरच निर्णय देखील घेण्याच्या विषयापर्यंत आलेलो आहोत, ते देखील कळू. तुर्तास थांबतो. जय जवान जय किसान.